लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते, कारण आता काही निकषांच्या आधारे या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि एप्रिल महिन्यापासून 1500च्या ऐवजी 2100 रुपयांची या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे। विधानसभेपूर्वी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेत। त्यातील 2 कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला। आता नूतन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर 1 एप्रिलपासून दरमहा 1,500 2100 रुपये दिले जाणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली। जुलै ते सप्टेंबरपर्यंत राज्यातील 2.5 कोटींपर्यंत लाडक्या बहिणींनी अर्ज दिले। योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांचे असावे, लाभार्थीच्या कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा, एका शासकीय योजनेच्या तेवढ्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र असतील असे निकष घालण्यात आले होते। मात्र या निकषांची काटेकोरपणे पडताळणी होऊ शकली नाही। त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडून स्वयं घोषणापत्र घेतले आणि त्या सर्वच 21 ते 65 वयोगटातील अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला। त्यासाठी एका वर्षासाठी 45,000 कोटींची तरतूद करण्यात आली। अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे। त्यामुळे योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणे शक्य होईल, असे राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचे मत आहे। नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून आगाऊ जाऊ शकते, या निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील यावर अभ्यास होईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले।